मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948चा अभ्यास करू. आता याच्यात कुळ म्हणजे काय की एखादा व्यक्ती की तो एखादा शेतजमीन कसतो. आता हा जो कसणारा जो व्यक्ती आहे त्याने मूळ मालक आहे त्याच्याकडून ती जमीन भाड्याने घेतली किंवा कराराने घेऊन तो जमीन कसतो, त्याला आपण कुळ असं म्हणू शकतो. आता ह्या कुळाचा जो जमीन कसण्याचा जो हक्क आहे त्याला कुळ वहिवाट असं म्हटलं जातं. आता या अधिनियमानुसार की जे वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत ते बघू. जे यात पहिली व्याख्या आहे भाडं. आता भाडे म्हणजे काय की याचा अर्थ पैशाच्या स्वरूपात देय असलेला जो मोबदला आहे त्याला आपण भाडं म्हणणार. तो वैयक्तिक सेवा किंवा श्रम याच्यात समावेश होत नाही. भाडे हे शक्यतोवर वार्षिक पैशाच्या स्वरूपात घेतले जाते आणि ते कमीत कमी 2 पट आणि जास्तीत जास्त 5 पट म्हणजे शासकीय जे आकारणी आहे त्याच्या 2 पट किंवा 5 पट या स्वरूपात किंवा या अमाऊंटमध्ये ते घेतले जाते. आता कुळ म्हणून कोणाला संबोधलं जाणार नाही की जो एखादा जमीन मालक असेल त्याच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा त्याचा भागीदार किंवा त्याचा नोकर किंवा मजूर किंवा त्या जमीन मालकाचा जो गहाणदार आहे याला कुळ असं संबोधलं जाणार नाही. आता संरक्षित किंवा सुरक्षित कुळ म्हणजे काय की ज्या व्यक्तीने 1 नोव्हेंबर 1938 ते 1 नोव्हेंबर 1945 या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये कमीत कमी 6 वर्षापेक्षा जास्त जमीन धारण करून ती कसलेली आहे, तर अशा व्यक्तीला 8 नोव्हेंबर 1947 पासून सुरक्षित कुळ असं मानण्यात येतं. आता याच्यात कलम 5 व 6 मध्ये सिलिंग होल्डिंग आणि इकॉनॉमिकल होल्डिंग हा कन्सेप्ट दिलेला आहे. आता सिलिंग होल्डिंग म्हणजे काय की कमाल जमीनधारणा किती असावी, तर 12 एकर बारमाही बागायती किंवा 24 एकर हंगामी बागायती किंवा 48 एकर कोरडवाहू जमीन ही कमाल जमीन म्हणजे धारण करता येऊ शकते. आता याच्यात बागायती जमीन म्हणजे काय की अशी जमीन की ज्या जमिनीला सार्वजनिक स्रोत म्हणजे धरण, तलाव, नदी या सार्वजनिक स्रोतातून वर्षभर पाणी उपलब्ध होते, त्याला आपण बागायती जमीन असं म्हणू शकतो. आता हंगामी बागायत म्हणजे काय की सार्वजनिक स्रोतातून फक्त हंगामातच पाणी मिळते, त्याला आपण हंगामी बागायती असं म्हणू शकतो. आणि ज्या जमिनीला सार्वजनिक स्रोतातून पाणी मिळतच नाही तर त्याला कोरडवाहू जमीन असं म्हणतो. आता याचं प्रमाण असं आहे की 1:2 आणि 2:4 म्हणजे बागायती जमीन 1 त्याच्या प्रमाणात 2 ही हंगामी बागायती आणि 4 ही कोरडवाहू असं हे प्रमाणचं सूत्र दिलेलं आहे. आता किमान जमीन धारणा ही किती असावी या संदर्भामध्ये नियोजन आयोगाने तरतुदी दिलेल्या आहेत. तर कमीत कमी 4 एकर बाराही बागायती किंवा 8 एकर हंगामी बागायती किंवा 16 एकर कोरडवाहू जमीन ही प्रत्येक व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे असं नियोजन आयोगाचं म्हटलं होतं. आता हे का, कारण शेतीचा खर्च किंवा कर्ज फेड करून उदरनिर्वाहापुरतं किंवा थोडी बचत होऊ शकेल एवढं उत्पन्न त्या जमिनीतून निघू शकतं, अशी एवढी जमीन कमीत कमी प्रत्येक व्यक्तीकडे असावी असं नियोजन आयोगांच्या तरतुदी आहेत. आता टिलर्स डे याच्या संदर्भातील तरतुदी कलम 32A to R याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता टिलर्स डे म्हणजे 1 एप्रिल 1957 हा दिवस. जमीनदारांना आपल्या जमिनी सोडवण्यासाठी शेवटची मुदत ही 31 मार्च 1957 अशी दिलेली होती. या तारखेपर्यंत जर का कोणी अर्ज केलेला किंवा दावा दाखल केला नाही तर अशा प्रकरणामध्ये भाडेकरू हेच जमीन मालक म्हणून दिनांक 1 एप्रिल 1957 रोजी घोषित करण्यात आले. यालाच टिलर्स डे असं म्हणतात. आता ज्या ठिकाणी जमीन मालक हा अज्ञान व्यक्ती किंवा विधवा किंवा मानसिक आजाराने ग्रस्त असल्यास तर ह्या टिलर्स डेचा प्रभाव किंवा परिणाम उशिराने झाला. जमीनधारक जर का सशस्त्र दलात नोकरी करत असल्यास त्याची जमीन ही कोणाला देता येत नाही. आता या कायद्यान्वये भाडेकरू किंवा कुळ म्हणजे काय हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. आता या कायद्यानुसार जमीन ही कोणाला देता येऊ शकते म्हणजे कुळ जो आहे तर त्याला ती जमीन कशी देता येईल या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर याच्यात पहिला लाभधारक आहे तो म्हणजे कायमस्वरूपी कुळ जे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो लाभधारक आहे तो म्हणजे तात्पुरता भाडेकरू की ज्याने जमीन ही भाड्याने घेतलेली आहे आणि तो स्वतः ती जमीन कसतो आहे. जमिनीच्या मालकाने त्याला कुठलीही नोटीस दिलेली नाही. त्यानंतर असा जो भाडेकरू की ज्याला नोटीस दिलेली आहे परंतु त्याने जो जमीन मालक आहे त्याने मामलदाराकडे अर्ज केलेला नव्हता 31 मार्च 1957 पर्यंत.
किंवा असा जमीनदार की ज्याने कलम 14नुसार जमीन खाली करून घेतली नाही, किंवा असा जमीनधारक की ज्याने मामलदाराकडे अर्ज केलेला होता पण तो रद्दबादल झाला, त्यानंतर त्याने अपील केलं वरिष्ठ न्यायाधिकरणाकडे पण त्याचं अपील हे नाकारण्यात आलं, तर अशा प्रकरणामध्ये जो कसणारा जो शेत भाडेकरू असतो तर त्याच्या नावावरती जमीन केली गेली. आता याच्यामध्ये कोणते अपवाद आहेत की ज्या ठिकाणी जमीन मालक हा अज्ञान असला किंवा विधवा असेल किंवा मानसिक अपंग असेल तर त्याला त्या प्रकरणामध्ये जो कुळ आहे त्याच्या नावावर जमीन ही झाली नाही. आता ज्या ठिकाणी जमीनधारक हा लष्करी सेवेत असेल तर त्या ठिकाणी कुळाला ती जमीन मिळालेली नाही. ज्या ठिकाणी जमीन मालकाने जमीन स्वतः कसण्याची परवानगी संबंधित प्राधिकरणाकडे म्हणजे मामलदाराकडे केलेला आहे तर अशा प्रकरणामध्ये कुळ कायदा लागू झालेला नाही. ज्या ठिकाणी जमीन मालक हा अज्ञान असेल तो जेव्हा सज्ञान झाला तर सज्ञान झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्याने जमीन खाली करण्यासंदर्भामध्ये कुळास कायदेशीर नोटीस ही द्यावी हे गरजेचं होतं. ज्या ठिकाणी जो व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक अपंगाने ग्रस्त आहे तर त्याने अपंगत्व संपल्यानंतर 1 वर्षाच्या आत कुळाला कायदेशीर नोटीस द्यावी असं नमूद करण्यात आलेलं होतं. जिथे विधवा हे जमीनधारक होती तर त्या विधवेने तिच्या मृत्यूनंतर तिचे जे वारस आहेत त्याने 1 वर्षाच्या आत जमीन खाली करण्यासंदर्भामध्ये कुळाला कायदेशीर नोटीस देणे हे बंधनकारक होतं. आता सदर या कालावधीमध्ये जर का कुळाला काही कुठली नोटीस मिळाली नाही तर कुळ ते जमीन खरेदी करण्यासंदर्भामध्ये मामलदाराकडे अर्ज त्याने दाखल केला. आता याच्यामध्ये काही अशा विशेष तरतुदी दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त किती आणि कशी ती जमीन मिळू शकते. आता कुठल्याही कुळाला सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त जमीन विकत घेता येत नाही. जर का सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त जमीन जर का त्याच्या ताब्यात असली तर तो सिलिंग मर्यादेपर्यंतच जमीन तो खरेदी करू शकतो. ज्या ठिकाणी सिलिंग मर्यादेपेक्षा कमी जमीन असली तर तो सिलिंग मर्यादेपर्यंत जमीन खरेदी करू शकतो. त्याच्याकडे एकपेक्षा जास्त ठिकाणची जमीन त्याच्या ताब्यात असली तर कुठल्या जमिनीवर त्याला मालक व्हायचं आहे तर ते त्याने स्वतः ठरवावे. आता याच्यानंतरची जी पुढची प्रक्रिया जी आहे ती 32G, 32M आणि 32P मध्ये दिलेली आहे. 32G मध्ये खरेदीची किंमत ठरवणे, 32M मध्ये मालकी प्रमाणपत्र देणे, त्यानंतर 32P मध्ये खरेदी अपयशी ठरल्यास पुढची कार्यवाही कशी असेल या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या होत्या. आता जागेची रक्कम ठरवताना जागेचे जे वार्षिक भाडं आहे किंवा वार्षिक जे उत्पन्न आहे त्याच्या 6 ते 12 पट रक्कम ही जागेची रक्कम म्हणून ठरवण्यात आलेली होती. आता या अधिनियमांतर्गत कुठे ही कुळ वहिवाट संपुष्टात आणली जाऊ शकते याच्या तरतुदी कलम 14 मध्ये दिलेल्या आहेत. याची कारणं म्हणजे काय की कुळाने 31 मेपर्यंत भाडेपट्टी भरलेली नाही, कुळाने जमिनीचा गैरवापर केला किंवा जमिनीला नुकसान होईल या पद्धतीने कृती केली, त्याने कायदेशीर अटींचा भंग करणे म्हणजे त्याने पोट भाडेकरू ठेवली, त्यानंतर शेती कामाव्यतिरिक्त इतर बिनशेती कामासाठी त्याने जमिनीचा वापर केला किंवा तो शेत जमीन करण्यास असमर्थ असल्यास या संदर्भामध्ये कुळ वहिवाट ही संपुष्टात आणली जाऊ शकते. किंवा ज्या ठिकाणी मालक हा स्वतः शेती करायला त्याची तयारी असली तर अशा प्रकरणामध्ये कुळ वहिवाट ही संपुष्टात आणली जाऊ शकते. भूमीधारक स्वतःहून कोणाला काढू शकत नाही, त्यासाठी त्याला तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी याची परवानगी लागते. आता कायद्यानुसार कमीत कमी 3 महिने आधी त्याला कुळाला व मामलदाराकडे त्याला अर्ज हा द्यावा लागतो. कलम 25 मध्ये भाडे जरी उशिरा भरलेलं असेल तरी शासन हा कुळाचं संरक्षण करतो असं या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 29 मध्ये कुळाला काढण्याची जी कार्यपद्धती आहे तर ती कार्यपद्धती दिलेली आहे. म्हणजे सर्वप्रथम आपण तहसीलदाराकडे तो अर्ज सादर करायचा आणि त्यानंतर तपासणी केल्यानंतर तहसीलदार योग्य असा निर्णय ते घेतील.